सावंतवाडी हे संस्थान आणि कलाकारांची सौंदर्यभूमी, भारताच्या मध्य पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या निसर्गरम्य कोकण प्रदेशाचा एक अविभाज्य भाग आहे. वाडी किंवा सावंतवाडी कोकणातील अनेक शहरांप्रमाणेच हिरवेगार, डोंगराळ प्रदेश आणि अरबी समुद्राच्या सान्निध्याने नटलेली आहे. हा प्रदेश जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. सावंतवाडी हे शहर महाराष्ट्र व भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आणि पूर्वेस पश्चिम घाटाने वेढलेले आहे. सावंतवाडी हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. ते समुद्रसपाटीपासून 22 मीटर उंच आहे. शहरामध्ये अनेक टेकड्या, दऱ्या आणि सपाट भाग आहेत. शहराच्या डोंगराळ प्रदेशात कठीण लॅटराईट आणि समुद्रकिनाऱ्यालगत वालुकामय माती आहे. कोकण किनारपट्टीवरील रहदारीसाठी या शहराचा वापर अनेकदा केला जातो. सावंतवाडीत उष्णकटिबंधीय हवामान आहे. सरासरी तापमान 27°C ते 34°C पर्यंत असते. मे ते ऑक्टोबर या 6 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 167 इंच पाऊस पडतो. सावंतवाडीत डिसेंबर ते फेब्रुवारी हे सर्वात आल्हाददायक महिने असतात. सावंतवाडीजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळे म्हणजे आंबोली, जे नयनरम्य लँडस्केप, धबधबे आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध असलेले हिल स्टेशन आहे. तसेच वेंगुर्ला हा सावंतवाडीपासून जवळ असलेला सुंदर समुद्रकिनारा आहे. शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला असलेले सुंदर मालवण शहर, व्यापारी शहर बेळगाव आणि जगप्रसिद्ध गोवा राज्य इथून फारच जवळ आहे. सावंतवाडीत अनेक परवडणारी हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस आहेत. विविध प्रकारचे समुद्री खाद्यपदार्थ, मालवणी पाककृती आणि स्थानिक वैशिष्ट्यांसह कोकणी खाद्यपदार्थ सावंतवाडीमध्ये लोकप्रिय आहेत. मालवणी ही सावंतवाडीत बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे. मराठी ही राज्यभाषा आहे, जी सर्वत्र बोलली जाते आणि शाळांमध्ये शिकवण्याची भाषा देखील आहे. गोव्याची कोकणी थोडीफार कळते पण फार बोलली जात नाही. थोडाफार हिंदी आणि इंग्रजीचाही वापर होतो. शहरातील बहुतेक लोकसंख्या हिंदू आहे, त्यानंतर अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध आणि ख्रिश्चन लोकसंख्या आहे. सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर शहरांशी आणि महाराष्ट्र राज्यातील शहरांशी चांगल्या रस्त्यांनी कनेक्ट आहे. एसटी बसेसने गोवा, बेळगाव, करवारला प्रवास करता येतो. प्रवासासाठी खाजगी बस, शेअरिंग रिक्षा आणि बाईक वापरतात. इथून मुंबई गोवा महामार्ग जातो. कोकण रेल्वे म्हणून प्रसिद्ध असलेला मुंबई ते मंगळूरला जोडणारा रेल्वे मार्ग शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनमधून जातो. इथून बऱ्याच ट्रेन सुटतात. सावंतवाडीला सर्वात जवळचे विमानतळ गोव्यातील दाबोलीम, मोपा आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातील चिपी, परुळे आहेत. सावंतवाडीला समृद्ध इतिहास आहे. त्याची मुळे सावंत साम्राज्यात आहेत. सावंत घराण्याने अनेक शतके या प्रदेशावर राज्य केले. हे राज्य कला, संस्कृती आणि प्रशासनासाठी प्रसिद्ध होते. सावंतवाडीचे राज्यकर्ते कलांचे पुरस्कर्ते होते आणि हा सांस्कृतिक प्रभाव आजही या प्रदेशात दिसून येतो. सावंतवाडीचा वारसा तिच्या पारंपरिक कला आणि हस्तकला प्रकारातून दिसून येतो. हे शहर लाकडी खेळणी आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे, ज्यात लोकप्रिय सावंतवाडी लाख क्राफ्ट समाविष्ट आहे. 1510 पासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीला भारतीय इतिहास आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतिहासात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. यात सावंतवाडीने सुरुवातीपासूनच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सावंतवाडीची किनारपट्टी युरोपीय लोकांसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाची होती. सावंतवाडीच्या राजकीय सीमा मसुरेपासून कोलवाळ नदीच्या मुखापर्यंतच्या समुद्रकिनाऱ्याच्या दरम्यान आहेत. सावंतवाडीची उत्तर सीमा गडनदीने तयार झाली आहे, जी घोटगे घाटाजवळ उगवते आणि सर्जेकोटजवळ समुद्राला मिळते. सावंत भोसले यांचे मूळपुरुष, प्रथम पुरुष, मंगल किंवा मांग सावंत हे उदयपूर येथील सिसोदिया राजपूत घराण्यातील होते. सावंत भोसले घराण्याच्या राज्याची स्थापना खेम सावंत प्रथम यांनी 1627 साली केली. त्यांना विजापूरच्या आदिलशाहीकडून जहागिरी बहाल करण्यात आली. मात्र नंतर त्यांनी स्वतःला स्वतंत्र केले. लखम सावंत पहिले यांच्या काळातच होडावडे मुख्यालय असलेल्या सावंत घराण्याला राजकीय महत्त्व आले. त्यांनी त्यांचा पुतण्या खेमसावंत द्वितीय याच्यासोबत 12,000च्या सैन्यासह कुडाळ देशस्थानचा पराभव केला व त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि नंतर नरेंद्र टेकडीवर स्वतःची गादी स्थापन केली. पहिला पॅलेस, जुना कोट त्यांनी नरेंद्र टेकडीवर बांधला होता. सावंतवाडी हे संस्थान समुद्राच्या जवळ असल्याने लखम सावंत प्रथम यांनी स्वतःचे नौदल स्थापन केले. खेमसावंत तिसरे यांनी 1755 ते 1803 या काळात त्याच्या कारकिर्दीत बांधलेला सावंतवाडीचा राजवाडा शहराची शान आहे.
पॅलेस खेमसावंतांच्या अनेक शूर पिढ्यांचा साक्षीदार आहे. सावंतवाडीचा इतिहास म्हणजे हे संस्थान 17व्या शतकाच्या पूर्वार्धात सावंत वंशाचे पण आदिलशाहीच्या अधिपत्याखाली होते. इथले खेमसावंत देशमुखांचे सरंजामदार होते. गोव्यातील पोर्तुगीज आणि शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील मराठा स्वराज्य या सावंतवाडीच्या संपर्कात आलेल्या इतर 2 महत्त्वाच्या शक्ती होत्या. खेम सावंत दुसरे यांनी आपली राजधानी सुंदरवाडी म्हणजेच आताची सावंतवाडी येथे स्थापन केली. राज्यकर्ते सावंत असल्याने चराठे गावातील वस्ती सावंतवाडी म्हणून ओळखली जाऊ लागली. खेम सावंत तिसऱ्यांनी पराक्रमी महादजी शिंदे यांच्याशी वैवाहिक व कौटुंबिक संबंध प्रस्थापित केला. महादजींच्या पाठिंब्याने सावंतवाडीत अंतर्गत प्रशासन आणि बाह्य राजकीय संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून आले. 1700 मध्ये पोर्तुगीजांशी झालेल्या तहानंतर राणी जानकीबाई या जिवाजी विश्राम सबनीस यांच्या मदतीने राज्यकारभार पाहणाऱ्या पहिल्या महिला होत्या. जानकीबाईंच्या नंतर खेम सावंत यांच्या ज्येष्ठ विधवा लक्ष्मीबाई यांनी 1800च्या दशकात सावंतवाडीचा कारभार आपल्या हातात घेतला. लक्ष्मीबाईंनी सावंतवाडीचे सामर्थ्य कमालीचे वाढवले. त्यांनी राजकीय परिस्थितीचे गांभीर्य नीट ओळखून सावंत आणि छत्रपती शिवाजीराजे तिसरे यांच्यात संबंध वाढवून कोल्हापूरच्या सैन्याला दूर ठेवले. 1800 हा काळ होता जेव्हा सावंतवाडीत 2 सार्वभौम राणी राज्याचा कारभार सांभाळत होत्या. राणी दुर्गाबाई 1809 ते 1819 यांनी पोर्तुगीजांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासले होते. विशेषतः इंग्रजांच्या आक्रमक विरोधात सावंतवाडीला मदत करणारे कोणी नसताना त्यांनी नम्रता घेऊन संस्थान टिकवले. फोंडसावंत द्वितीय उर्फ अण्णासाहेब राजेपदावर आल्यानंतर सावंतवाडी राज्याचा इंग्रजांशी संबंध सुरू झाला. पंचम खेमराज उर्फ बापूसाहेब महाराज हे सावंतवाडीचे सर्वात उल्लेखनीय राजे होते. 29 ऑक्टोबर 1924 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. दाणोलीचे अवलिया समर्थ साटम महाराज यांचे ते परमभक्त होते. 1927 मध्ये महात्मा गांधींनी सावंतवाडीला भेट दिली तेव्हा त्यांनी बापूसाहेब महाराजांना रामराजा आणि त्यांच्या राज्याला रामराज्य म्हटले होते. 4 जुलै 1937 रोजी त्यांचे निधन झाले. 1924 ते 1937 या छोट्याशा कार्यकाळात त्यांनी स्वतःला एक उत्तम प्रशासक आणि लोकप्रिय राजा सिद्ध केले. त्यांनी आपल्या लोकांच्या आणि ते राहत असलेल्या भूभागाच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शिवरामराजे भोसले हे गादीवर आले. त्यांच्या कारकिर्दीत सावंतवाडी राज्याच्या कारभारात अनेक सुधारणा आणि मुख्यतः शिक्षणात प्रगती झाली. सावंतवाडीच्या राजमाता सत्वशिलादेवी आणि राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांनी राज्याचा कारभार, प्रशासन, कला उत्तम प्रकारे जोपासल्या. सावंतवाडीत लाखेची भांडी, हाताने केलेले विणकाम, भरतकाम करणारे कुशल कारागीर होते. त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले गेले. सावंतवाडीचा रॉयल पॅलेस हा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. तो इंग्रजी कमानी, स्थानिक कारागिरी आणि लाल दगडांसह सुशोभित केलेला आहे. विटांनी बांधलेल्या तपकिरी भिंती या दुमजली वाड्याच्या सौंदर्यात भर घालतात आणि ते सावंतवाडीचे पर्यटक आकर्षण आहे. पॅलेसच्या मध्यभागी एक दर्शनी चौक आहे जो एका सुंदर लॉनने झाकलेला आहे आणि त्याच्या 4ही बाजूंनी खोल्या आहेत. इंग्रज राजवटीत मंत्री आणि दरबारातील अधिकारी या खोल्यांमध्ये राहत असत. पॅलेसच्या परिसरात विस्तृत बागा, झाडे आणि बागेच्या मध्यभागी भव्य सुंदर रचना आहेत. मोती तलावासमोरील नारळाच्या बागेसह राजवाड्याचे मोक्याचे स्थान शाही निवासस्थानाचे आकर्षण आणखीनच वाढवते. हा मानवनिर्मित मोती तलाव 1874 मध्ये बांधला गेला. शहराच्या मध्यभागी असलेल्या मोती तलावातून नरेंद्र टेकडीचे सुंदर विहंगम दृश्य दिसते. तलावातून आरपार एक पूल जातो आणि पाण्याच्या भोवती पक्का रस्ता आहे जो सावंतवाडीच्या स्थानिक लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. दरबार हॉलचा उपयोग राजा आणि राज्यातील सर्व पुरुष अधिकारी श्रोत्यांचे सभागृह म्हणून करत असत. त्याच्या दोन्ही बाजूंना बाल्कनी आहेत ज्याचा उपयोग राजेशाही महिला कामकाज ऐकण्यासाठी करायच्या. हॉलमधील 2 शोभिवंत झुंबरे 1880च्या दशकातील आहेत. सध्याचे राजेसाहेब खेम सावंत 6वे यांच्या राज्याभिषेकासाठी दरबार हॉल अधिकृतपणे वापरला गेला होता. सावंतवाडीतील ताईसाहेब वाडा हा महाराष्ट्रातील एक समृद्ध आणि प्रतिष्ठित वास्तुशिल्पी वारसा आहे जो त्याच्या चौकोनी बांधकामासाठी आणि मध्यभागी असलेल्या खुल्या जागेसाठी ओळखला जातो. त्यात मराठ्यांचा अभिमान, धर्म, संस्कृती, परंपरा आणि जाज्वल्य इतिहासाचे प्रतिबिंब आहे.
ताईसाहेब वाडा 1800च्या मध्यात रघुनाथ सावंत भोसले यांनी त्यांची दुसरी पत्नी यमुनाबाई हिच्यासाठी बनवला होता. याला चारही बाजूंनी खोल्या असून मध्ये सुंदर अंगण आहे. युवराज लखम सावंत भोसले आणि युवराणी श्रद्धा लखम सावंत भोसले यांनी ताईसाहेब वाड्याचे आता बुटीक हॉटेलमध्ये रूपांतर करून सावंतांच्या घरातील सार्वभौम महिलांना समर्पित केले आहे. यात विष्णूच्या 6 अवतारांवर आधारित 6 खोल्या आहेत. 17व्या आणि 18व्या शतकात आंध्र आणि तेलंगणा भागातील अनेक विद्वान ब्राह्मणांनी खेम सावंत 3 यांच्यासोबत धर्मराष्ट्रात प्रवचन देण्यासाठी सावंतवाडीला भेट दिली होती. याच ब्राह्मणांनी त्याकाळी गंजिफा व लाखेची कला सावंतवाडीत आणली. राजमाता सत्वशीलादेवी यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून 1961 मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालय स्थापन केले. तसेच महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य हस्तकला संस्थेची स्थापना केली. रामायण, दशावतार आणि राशीमधील अनेक आकृती हस्तकलेत आणल्या. खेम सावंत तृतीय हे कला आणि संगीताचे संरक्षक होते. सावंत भोसले यांच्या राजेशाही आश्रयाखाली कलाकारीत वाढ झाली. 18व्या आणि 19व्या शतकात सावंतवाडीत या कलाकुसरीच्या विविध शाळा सुरू झाल्या. एकदा राजेसाहेब शिवरामराजे भोसले लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला गेले असता त्यांना सावंतवाडीत बनवल्या जाणाऱ्या गंजिफा कार्डची माहिती मिळाली. सावंतवाडीत आल्यानंतर अशी कार्डे बनवणाऱ्या कलाकारांचा त्यांनी शोध घेतला. 80 वर्षांचे कलाकार पुंडलिक चितारी यांच्याकडून स्वतः ते आणि त्यांच्या पत्नी ही कला शिकले. ही कला तरुण पिढीला शिकवावी हा त्यांचा उद्देश होता. गंजिफा खेळ हे सावंतवाडीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार गंजिफा भगवान विष्णूच्या 10 अवतारांवर आधारित आहे. हा 120 कार्डांचा संच असतो. सावंतवाडीतील गंजिफा खेळाला राजघराण्याने पुनरुज्जीवित केले आणि या कलाप्रकाराला आंतरराष्ट्रीय बनवण्यात यश मिळविले. सावंतवाडी पॅलेसमध्ये काही खोल्यांमध्ये एक संग्रहालय देखील आहे, जे मुख्यतः राजघराण्याला आणि गंजिफाला समर्पित आहे. राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी 2005 मध्ये हे संग्रहालय उघडले होते. संग्रहालयामध्ये राजघराण्यातील सदस्यांची छायाचित्रे, चित्रे, राजांचा राज्याभिषेक, राजा आणि राणीच्या कलाकृती, कुटुंबाने वापरलेले फर्निचर, राजघराण्याने गोळा केलेली शिल्पे आणि स्वतःचे गंजिफा खेळण्याचे पत्ते यांचा समावेश आहे. मंडळी, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सावंतवाडीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अजून चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर पटकन करा. धन्यवाद.